आज आपण 10 ते 12 लोकांसाठीचं मटण कसं बनवायचं हे बघणार आहोत. त्यासाठी इथे जे मी दाखवत आहे ना ते सगळे खडे मसाले घ्यायचे. 1 वाटी खोबरं घेतलं आणि ते याचे असे स्लाइस करून घेतले. त्यानंतर आलं, लसूण आणि कांदा असा चिरून घेतला. आता हे सगळं भाजून घ्यायचंय. तर सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजून झालं की इथे जे मसाले आपण ठेवलेले होते ते सगळे भाजून घेऊ. या मसाल्यांचं प्रमाण आहे ना अगदी योग्य पाहिजे आणि याची डिटेल रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. म्हणजे मोठा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तो नक्की जाऊन बघा. त्यानंतर कांदा पण छान भाजून घेतला. आता हे सगळं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. सोबत यामध्ये आलं आणि लसूण घालायची, थोडी कोथिंबीर घालायची आणि छान बारीक पेस्ट तयार करायची. तर हे बघा, अशी टेक्स्चरची पेस्ट तयार झाली पाहिजे. आता मटण फोडणीला घालू. तर सगळ्यात आधी मी मटण मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर इथे आपण 2 किलो मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ, हळद आणि लिंबू, 1 लिंबाचा रस छान असा पिळून घेतला आणि हे सगळं या मटणाला छान चोळून लावलं. आता मी इथे 1 कप तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर हा तो तयार आपण मसाला किंवा वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलं. 1 मिनिटं परतवून घ्यायचं आहे ते आणि छान तेल सुटलं ना, की याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ घालायचं. यांचं प्रमाण पण भरपूर आहे, म्हणजे क्वांटिटी जास्त आहे. तर ही सगळी डिटेल रेसिपी मी शेअर केलेली आहे, ती नक्की जाऊन बघा. मसाल्यातून छान तेल सुटलं की मटण घालायचं आणि अर्धा तास याला शिजवायचं. मध्ये-मध्ये उघडायचं आणि थोडं-थोडं पाणी ॲड करत जायचं आणि अगदी सॉफ्ट मटण शिजवून घ्यायचं. आता गरम पाणी घालायचं आणि जसा रस्सा पाहिजे त्या पद्धतीने रस्सा ॲडजस्ट करायचा. तर हे बघा, आपलं हे मटण तयार आहे. आता यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घालू आणि गरमागरम भाकरीसोबत एन्जॉय करू. अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.